4 दिवस गायरान आणि फॉरेस्ट जमिनीच्या संदर्भामध्ये ज्या उपोषणकर्त्यांनी उपोषण म्हणजे गेल्या 4 दिवसापासून सुरू केले, मला खरं कालच भाऊ फडके यांनी मला कळवलं की असं झाले आणि असे उपोषणाला बसलेत। मी तातडीने त्यांचे आदेश आल्यानंतर तातडीने इथं पहिलं भेटायला काल येऊन गेलेलो आहे आणि सगळी परिस्थिती पाहिली। त्यानंतर त्यांच्या समोर इथंच बसून मी DFO जे आहेत जिल्ह्याचे प्रमुख व ह्याचे फॉरेस्टचे अधिकारी, तहसीलदार, प्रांत, कलेक्टर या सगळ्यांशी त्या काल फोनवर बोललो आहे। त्यांच्यासमोर बोललो ती बी आणि समोर बोलून त्यांना सांगितलं तातडीनं कारवाई करा, तातडीनं हे उपोषण सुटलं पाहिजे, कारण त्यांची परिस्थिती शारीरिक अत्यंत बिकट झालेली आहे। ही विनंती मी कलेक्टरपासून तहसीलदार असतील, BDO असेल आणि फॉरेस्ट अधिकारी असतील या सगळ्यांना केली आणि मग तातडीनं आज तुम्हाला सांगतो ते सगळे लोक या ठिकाणी येऊन आज जे काही लेखी आदेशवरून सुप्रीम कोर्टाने आदेश केले, सरकारनं JR काढलेला आहे, त्याला अनुषंगून आजचं हे जे उपोषण आहे की 29 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर ना 31 ऑक्टोबरच्या आत कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न सुटला जाणार आहे। आणि तेवढ्या एका बेसवर आता आम्ही ह्या लोकांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी विनंती केली आहे ती त्यांनी मान्य केली आणि आज उपोषण सोडण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। आणि या पुढच्या काळात तिथून पुढे जर कारवाई झाली नाही तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जन आंदोलन करावा लागेल। उपोषणाला अधिकाऱ्यांनी तब्बल 2-2.5 तास विलंब केला, विशेषतः BDO जे अधिकारी त्यांनी तर येणंच टाळले। कुणाचा राजकीय दबाव काय मला तर ते नाही राजकीय, मी तर काही बोलणार नाही फारसं। राजकारण बोलणं म्हणजे परत आणखीन ते काहीतरी त्याचं हे होईल, म्हणून आम्हाला लय राजकारण करायचं नाही। आम्हाला जनतेचे प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत। ते जनतेचे प्रश्न कुठल्याही परिस्थितीत त्याची जाण सगळ्यांनी घेतली पाहिजे, म्हणजे आम्ही कार्यकर्त्यांनी बी केलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी बी त्या म्हणजे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे। आणि ते आता अधिकारी जे काय आलेले आहेत फॉरेस्टचे आणि ग्रामसेवक आमच्या मॅडम होत्या, यांनी जे काय आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याला अनुषंगून आम्ही 31 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहू। आंदोलन उपोषण करताना उपोषण सोडलेलं आहे, परंतु त्यांना न्याय मिळेपर्यंत तुम्ही त्यांच्या मागे मी कालही ठामे आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। मी जनतेच्या पाठीमागेच असतोय हे सगळ्यांना माहिती आहे।